छत्रपती शिवरायांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. या इतिहासाच्या शौर्याची अनेक पानं आपण आजवर उलगडली आहेत. पण या अनमोल अशा इतिहासाच्या पानांमधील एक अपरिचित असं पान आपणा समोर उलगडण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न. छत्रपती शिवरायांचे संस्कार, त्यांची प्रजेविषयीची आपुलकी, निष्ठा, प्रेम, सर्व काही वंदनीय. त्या काळचे राजांचा शब्द झेलणारे त्यांचे शिलेदार, स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याची, झोकून देण्याची मर्द मराठा मावळ्यांची वृत्ती, सर्व काही या इतिहासानं नेहमीच अधोरेखित केलंय. प्रणाम त्या संस्कारांना आणि विचारांना. थोडंसं आजच्या काळाकडे पाहूया. आजचा युवक निश्चितच बदलत्या परिस्थितीची आव्हानं समर्थपणे पेलणारा, त्याच्याकडे क्षमता, मानसिकता, दूरदृष्टी, समाजासाठी चांगलं करण्याची उर्मी आणि ऊर्जा सर्व काही आहे. या युवा पिढीलाही आमचा सलाम. पण तरी देखील मंडळी, आमच्या युवा पिढीतली काही मंडळी संस्कारांपासून कुठेतरी भरकटताना दिसते. नाहीतर का आपल्या गडकोटांना विकृत स्वरूप आलं असतं. कुणी मद्याच्या बाटल्या फोडून या ठिकाणी वीकेंड, 31st, हॉलिडे एन्जॉय करतायत, तर कुणी तोंडाला स्कार्फ गुंडाळून अनैतिकतेचे धडे गिरवताना दिसतायत. कोण गडाच्या महाकाय शिळांवर आपल्या न केलेल्या कर्तृत्वाचे बालिश नामकरण करून इतिहासाचा हा ठेवा विद्रूप करण्यात मग्न आहेत. अजूनही संधी आहे. चला, ही सर्व अपप्रवृत्ती नष्ट करण्याचा आपण सर्वजण या निमित्तानं निश्चय आणि प्रतिज्ञा करूया. आणि आपल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या कृपादृष्टीनं पावन झालेल्या आपल्या पन्हाळगडच्या शौर्याचं एक अपरिचित असं पान उलगडूया. सकल कलांचं आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हनुमान तरुण मंडळ चावडी गल्ली वडणगे सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. रसिक प्रेक्षकांच्या हृदय सिंहासनावर नाव कोरत असलेला हनुमान तरुण मंडळ सविनय सादर करीत आहे एक ऐतिहासिक सजीव देखावा, शौर्य गाथा पन्हाळगडाची, अर्थात वीर कोंडाजी फर्जंद. हुजूर. कौन? नागोजी. गुस्ताखी माफ हो तो कुछ. बोलो नागोजी, कुछ खबर बात? हुजूर, वो शिवाजी ने बहुत बड़ी फौज तैयार की है और बादशाह को दिए हुए किले भी वो ले रहा है. वाह, बहुत खूब, काबिले तारीफ. लेकिन क्या वो यहाँ आएगा पन्हाळगढ़ पर? नागोजी, सीवा तो रायगढ़ पर चूहे की तरह छुप कर बैठा है. नागोजी, हम हजरत बादशाह का नमक खाते हैं. बादशाह की खिदमत करना तो हमारा फर्ज है. हमारी जान पर हक है तो सिर्फ बादशाह का. जी, बादशाह हजरत मोहम्मद आदिल शाह ने हमें सीख दी है, बगावत का कसूर नजरअंदाज नहीं किया जाएगा. और रही बात सिवा की तो
सिवा को तो चींटी की तरह मसल कर रख देंगे। जी जी जहापना, कुचराई होणार नाही याचा यकीन असावा। काफिली बर्दाश्त नहीं की जाएगी। कोई आया तो उसे खदेड़ डालो। जी जाओ। फतेह खान। जी हुजूर। क्या तुम्हें यकीन है ये कौन आया था अभी? ये ऐसे मरहट्टे लोग हमारे लिए लड़ सकते हैं? जहापना, वो क्या कहते हैं, अरे हाँ, गीता, वो भगवत गीता इन्हें पढ़ाती है। जंग में बाप, बेटा या भाई, चाहे कोई भी सामने आए, दुश्मन तो दुश्मन होता है। और नागोजी का ईमान तो आदिल शाही सल्तनत के पैरों में बंधा हुआ है। ये लोग तो ख्वाब में खाई कसम भी निभाते हैं। सुभान अल्लाह। बहुत खूब, बहुत खूब। तो ये बात हमारे काम में जरूर आएगी। जाओ फतेह खान, नजर रखो। राजे, अहिवंत गड घेतल्याची खबर आली आहे। जगदंब जगदंब जगदंब, आम्हा संतोष झाला पंत। आणि राजे, तहातील जवळपास सर्व गड आपल्या स्वराज्यामध्ये पुनश्चः आले आहेत। पण पंत, आमची नजर मात्र पन्हाळ गडावर आहे। गडावरील तो पातशाही झेंडा आम्हास कधीच खपला नाही, सतत सतत खोपतच राहिला। पंत, आम्हास आता आस लागून राहिली आहे ती पन्हाळगड स्वराज्यात दाखल होण्याची। खरे आहे राजे, परंतु पन्हाळगडचा सुभेदार बाबू खान मातब्बर माणूस, प्रचंड अनुभवी, अफाट फौज फाटा, प्रचंड तोफखाना त्याच्या दिमती। त्या बाबू खानास ठाऊक नाही स्वराज्यात विस्तवाचे निखारे होतात। त्यास ठाऊक नाही स्वराज्यात मस्ती करणाऱ्याच्या पोटात वाघ नखे खोपसली जातात। काम करा पंत, आमच्या फौजेला हत्यारबंद होऊन हाजीर होण्याचा हुकूम करा। आम्ही जातीनं मोहिमेस जाऊ। राजे, आपण स्वतः मोहिमेवर? होय पंत, आज तलवारीच्या पात्याने म्यानातून उसळणे गरजेचे आहे। परकीय जोखडातून पन्हाळा आम्हास मुक्त करायचा आहे। आम्हास अजून आठवतोय तो पन्हाळगडचा वेढा, तो सिद्धी जौहरनं प्रजेनं उभारलेल्या गुढ्या तोरणांची राख रांगोळी करून स्वराज्यात भक्कम पाय रोवला। स्वकीयांची पातकं आणि परकीयांचे आक्रमण यामुळे स्वराज्याचं फार मोठं नुकसान झालं होतं पंत। होय राजे, खरं आहे। आणि याचमुळे गेली 13 वर्ष तो आदिलशाहीमध्ये जखडला गेला आहे। मुजरा राज, तुम्ही फक्त आज्ञा द्यावी। तुळजाभवानीची आण आहे, एकेकाची खांडोळी करतो। कोंडाजी, बाबू खानला मारायचे असते तर आम्ही कधीच त्याला यमसदेने धाडला असता। तलवारीला बुद्धीची साथ असेल तरच शौर्य चकाकतं। नाही राज, आता ही उपसलेली तलवार बाबू खानचं शिर धडा वेगळं केल्याशिवाय म्यान नाही व्हायची। संयम बाळगा कोंडाजी, संयम बाळगा। आम्हास घरेदारे मोडून स्वराज्याची मंदिरं उभी नाही करायची। पुढचे मनसुबे फार मोठे आहेत आमचे। राज, तिची काळजी अजिबात नसावी। कोंडाजी, तुम्ही आमच्या काळजाचे तुकडे आहात। राज, होय कोंडाजी, आम्ही खर्ची पडू एवढंच नव, आम्हासनी त्याची तमा नाही। स्वराज्याला आपली गरज आहे राज। जगदंब जगदंब। कोंडाजी, अहिवंत गड घेतला हा भवानी मातेने दिलेला शुभ कौल आहे, पण पन्हाळगडाचा सुभेदार बाबू खान
मातब्बर आहे, ध्यानी ठेवा. हव राज, असं किती खान आलत नि गेलत, मोठी हिम्मत घेऊन आलेलं खान याच मातीत गाडलं गेलत नव. भले शाबास. स्वराज्यासाठी आपली तलवार संतापाने तप्त करा. तिला अत्याचारानं पीडित झालेल्यांच्या अश्रूंचे पाणी पाजा. अहो, मूठभर गनिमानी तेही हजारो कोस दूर येऊन आपल्या मुलखावर वर्चस्व गाजवावं हे तुम्हा आम्हास भूषणावं नक्कीच नाही. अव नुसतं हर हर महादेव म्हणलं तरी समद्या मावळ्यासनी जोश चढतो या. कोंडाजी, आम्ही तुम्हावर मोहीम सोपवली. अण्णाजी दत्तो पुढे आहेतच. आमचे नजरबाज पन्हाळगडची सगळी खबरबात पोहोचवत आहेत. आता सांगा, किती फौज हवी आपल्या सोबत? 2000, 3000, राज 4000? अहो राज, काय करायची हजाराची बात? फक्त 300 गडी द्यावत. फक्त 300 मावळे? होय महाराज, 300 पण नाहीत लागायचं, पण अगदीच वाईट दिसेल म्हणून 300 गडी मागतो या. कोंडाजी, राज, माफी असावी राजे, पण मोहिमेच्या आधीच सोन्याचे कडे म्हणजे जरा. होय पंत, हा जरा अव्यवहारच नाही का? नाही म्हणजे थोडं स्पष्ट बोलायचं तर कामगिरी फत्ते करण्यापूर्वीच इनाम बहाल करणे म्हणजे जरा चमत्कारिक वाटले म्हणून. काय करावं पंत, आमचं मन फार हळवं झालंय. हे सगळे आमचे जीवलग आमचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. आमच्या शब्दाखातर कोणी खिंड लढवतो, कोणी दर्यास धडका देतो, कोणी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून बोलतो, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. पंत जणू ही आम्हास डोळ्यानंच विचारतात, सांग राजा सांग, या स्वराज्यासाठी माझ्या संसारावर काय काय ठेवू? अहो हे बाजी पासलकर, हा माझा तानाजी मालुसरा, बाजी देशपांडे, कावजी मल्हार, ही सारी आमची जीवाभावाची सोबती आम्हास मुक्कामी ठेवून स्वतः मोहिमेवर गेली. त्यांनी मोहिमा फत्ते केल्या, पण परत आम्हाला भेटायला आलेच नाहीत. गेले ते स्वर्गलोकी गेले. त्यांचं कौतुक झालं नाही म्हणून काहीच कळवळत. हा कोंडाजी गड घेईल, खात्री आहे आम्हाला त्याची, पण त्याची भेट नाही पंत, कल्पनाही करवत नाही. राज ह्यो तुमचा शिलेदार. अहो, गड घेऊनच सोन्याचं कड आपल्या चरणी अर्पण करील. उठा कोंडाजी, एक गोष्ट नीट ऐका. रणभूमीवर सेनापती पडला तर फौजेचं हत्यार गळून पडतं असा आपला इतिहास सांगतो. स्वतःचा जीव राखावा आणि आपल्या मावळ्यांचाही. कोणतीही धांदल अथवा घबराहट नको. आई भवानी नक्कीच तुम्हास यश देईल. जगदंब जगदंब जगदंब. निघा तुम्ही. पाहिलं पंत, अहो या मातीतल्या कष्टकऱ्यांनी, शेतापोतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांनी घाम गाळून रक्त शिंपून उभं केलेलं हे स्वराज्य, आणि हे स्वराज्य सांभाळण्याकरता ही असली माणसं आई जगदंबेनंच आमच्या पदरी घातली. म्हणूनच आम्ही हा मान कोंडाजीला दिला. बरोबर आहे राजे, क्षमा असावी. पुन्हा अशी चूक होणार नाही. जो परत येईल त्याचा हिशेब लावता येईल पंत, पण अशा या काळजांच्या खजिन्याचा हिशेब खरंच ठेवता येणार नाही. चला आता निघावं. जी राजे. सहा मार्च 1676. फाल्गुन वद्य प्रतिपदेची रात्र. अंधार मी म्हणत होता. पावलं कुठं पडत होती कोण जाणे, पण दाट काजळीगत पडलेल्या त्या अंधारात कोंडाजी फर्जंद आणि अनाजी दत्तोंच्या त्या 60 मावळ्यांना दिसत होता तो फक्त पन्हाळगड. त्यांच्यात प्रचंड उत्साह आणि रोमारोमात वीरश्री संचारली होती.
पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांची त्यांना यत्किंचितही पर्वा नव्हती. आपल्या राजाच्या चरणी पन्हाळगड समर्पित करायचा एवढंच वेळ त्यांनी घेतलं होतं. लपत छपत हे मावळे मध्यान्ह रातीला गडाच्या एका उंच अशा पुसाटी बुरुजाजवळ येऊन पोहोचले. काळा कभिन्न ताठ असा आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचीचा तो बुरुज. वर वर नजर जाईल तशा आसमंतातील फक्त लुकलुकत्या चांदण्या दिसत होत्या. हा कडा इतका भयाण होता की इकडून चिटपाखरू सुद्धा फिरकणार नाही अशी याची मांडणी. म्हणूनच या कड्याच्या माथ्यावर किल्लेदारानं गस्त पहारे ठेवले नव्हते. आणि नेमका याचाच फायदा कोंडाजीच्या नजरबाज आणि जिगरबाज मावळ्यांनी घ्यायचं ठरवलं. या या गुपचूप या, सावध राहा. या. अरे हे गड्यानू, या या. हा ड्युटीवाला तिकडे जाऊ द्या. अरे गड झोपलाय सगळा, हीच संधी घ्यायची. हा होय. मारू किंवा मरू महाराजांचा सक्त हुकूम आहे. जो आडवा येईल त्याला नुसता कापायचा, जो शरण येईल त्याला नाही तलवार लावायची. कळलं का? होय होय पण ध्यानात ठेवा, आपली फौज कमी आहे. आता लढायचं हाय ते महाराजांच्या गनिमी काव्यानंच. कोंडाजी हळू बोला, शत्रूला सुगावा लागेल. अण्णाजी चला, आम्ही जातो, तुम्ही इथंच दबा धरा. हा जावा जावा, निर्धास्त जावा. हुजूर मराठे आ गया. ए कौन रे तू? अरे तुमची पाळमुळं खानाया यो कोंडाजी आला या. डर नहीं लगा क्या? इन सबको बंदी बनाओ. अरे हाट, या मराठ मावळ्याला जेरबंद करायला तुला 10 जलम घ्याय लागतील. खानाच्या तुकड्यावर पोचलेलं हे अंग नाही, सह्याद्रीचा सिंह आहे सिंह. कोंडाजी म्हणतात याला. माझ्या राजानं विश्वासानं मला पाठवलंय. अरे तुझ्यासारख्या सुलतानी राक्षसांचा बिमोड करायला आलोय मी. चल हू मोर. हर हर महादेव. आओ सामने. महादेव तू कोण बडा शत्रुवार. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. सुरू नको. घालीन तोंडात सडक माग म्हणतो. हर हर महादेव. हर हर महादेव. गणाजी गड ताब्यात आला. तोफाना बत्ती द्या. ही शुभवार्ता वाऱ्याच्या वेगानं रायगडावर पोहोचली. शिवाजी राजांनी मोठ्या उत्साहानं आपल्या मावळ्यांच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडं कूच केलं. प्रतापराव पाहिलंत? तो पहा गड घेऊन सिंह येतो आहे. हे काय? राज, हे सोन्याचं कड आणि सोन्यासारखा बुलंद गड आपल्या चरणी समर्पित करतो.
उठा उठा कोंडाजी उठा. कड देऊन आम्ही तुमचा सन्मान केला आणि पन्हाळगड घेऊन तुम्ही स्वराज्याचा सन्मान केलात. आम्हास आपला गर्व वाटतो. राज 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 गड हाती आला. गंगा जमुना अंबरखाने भरलेले आहेत. दारुगोळा तोफखाना मोठ्या प्रमाणात मिळाला राजा, मोठ्या प्रमाणात मिळालाय. चलावे चलावे पंत. या धनापेक्षाही स्वराज्यासाठी लढणारं धन पाहण्यास आम्ही आतुर झालो आहोत. आणि राज हे यवन सैन्य. महाराजा शिवाजी, हम ख्वाब देख रहे थे सुभेदारीचे. पण जर आपण जान बक्षली तर आयुष्यभर दुआ देत राहीन. हा दुआ देत राहीन. ठीक आहे. यास धर्मवाट द्यावी. महाराज पुढं व्हावं. तुम्ही पुढं व्हा. गड तुम्ही जिंकलेला आहे म्हणून त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचाच. आम्ही सदैव आपल्या पाठीशीच आहोत. चला. कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज